महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 31 जुलै 2026ला पार्लिमेंटमध्ये राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आणि महाराष्ट्रामध्ये धर्मस्वातंत्र्य कायदा अंमलात आला। आणि त्याच्यानंतर बरोबर 9 दिवसांनी 1 ऑगस्टला कायदा सगळीकडे लागू झाला आणि 9 ऑगस्टला पुण्यामध्ये खडक पोलीस स्टेशनला धर्मस्वातंत्र्य विरोधी कायद्या विरोधात त्या कायद्याच्या विरोधामध्ये एक FIR झाली। तर काय होती FIR? तर एक फादर जे इंग्लंडहून आले होते ते धर्माचा प्रसार करत होते, लोकांना कन्व्हर्जन करत होते, म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला। ते वरती आपण FIR बघितली। त्या FIR मध्ये पहिल्यांदा त्यांच्यावरती इमिग्रेशन ऍक्टची सेक्शन लावली। त्याच्यानंतर महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 याच्यातील कलम 3 आणि कलम 9(2) हे लावलं। कलम 3 काय? तर एखाद्याला फोर्सफुली धर्मामध्ये परिवर्तन करणं, लग्नाचं आमिष दाखवणं, त्याच्यामध्ये एखादा जर अपंग असेल तर त्याला धर्माचं परिवर्तन करायला लावणं। आता ही सगळी स्टोरी झाली की याच्यामध्ये आपण बघितलं धर्मगुरू त्याचे शिष्य आले, पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा झाला, राडा झाला, हे झालं ते झालं, ते सगळं आपण बघितलं। पण खरं पाहता हा कायदा काय आहे? तर या कायदा हा राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन याच्यावरती आधारित आहे। म्हणजे एखाद्याचं जर समजा एखाद्याला धर्म बदलायचं असेल, एनी रिलीजन, हिंदू नाही, मुसलमान नाही, शीख नाही, ख्रिश्चन नाही, तर कुठल्याही धर्मामध्ये धर्म परिवर्तन करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला कलेक्टरला 60 दिवस अगोदर धर्म परिवर्तन करायच्या अगोदर नोटीस देणं आता बंधनकारक केलेलं आहे। आणि जर समजा आपण इलिगली अशा प्रकारे जर एखाद्याचं धर्म परिवर्तन करत असाल तर आपल्याला 7 वर्ष शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड आहे। आणि जर SC ST किंवा लहान मुलं असतील तर त्याच्यामध्ये 10 वर्ष शिक्षा ते 7 वर्षापर्यंत शिक्षा आणि वरून 10 लाख रुपये दंड आहे। आणि समजा आपण परत गुन्हा केला तर आपल्याला 10 वर्ष शिक्षा असा हा कायदा आहे। तर या कायद्याबद्दल आपलं काय म्हणणं आणि त्याच्यामध्ये राईट टू रिलीजन आणि त्याच्यानंतर हा आलेला धर्मस्वातंत्र्य कायदा याच्यामुळे काय होणार आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवनवीन माहितीसाठी काळाकोट या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मनामध्ये असलेल्या समस्येबद्दल कमेंटमध्ये सांगा।